नमस्कार श्रोतेहो, मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, काल आपण नवीन पुस्तकाला सुरुवात केली होती. मी सावित्री ज्योतिराव फुले. आज त्याचा दुसरा भाग आहे. चला तर मग चालू करूया. ज्योतिराव फुले यांच्या मृत्यूनंतर 7 वर्षांनी मी मृत्यूच्या दारात उभी आहे. 1897 हे वर्ष मरणाच्या पावसानं सुरू झालं. महाराष्ट्र प्लेगच्या साथीनं हवालदिल झाला. सर्वत्र हाहाकार उडाला. गाठी येत आणि लोक पटापट मरत. डॉक्टर यशवंत नगरला लष्कराच्या नोकरीत होता. मी त्याला बोलावून घेतलं. आमचे व्याही ज्ञानोबा ससाणे यांच्या वानवडी घोरपडे परिसरातील माळरानात दवाखाना सुरू केला. यशवंतानं उपचाराचा धडका सुरू केला. अस्पृश्यांच्या आणि गोरगरिबांच्या वस्तीत प्लेगच्या साथीचा मोठा जोर होता. कुटुंबाच्या कुटुंब या साथीत ओस पडली. सकाळी घराचा प्रमुख मरत असे, दुपारी त्याची बायको शेवटचा श्वास घेई, तर सायंकाळी त्यांची मुलं. हे असं सर्व सुरू होतं. प्रेत न्यायला माणसं नसत. मीही या साथीत खूप वणवण केली. अनेक रोग्यांना यशवंताकडे पोचवलं. अनेकांची विचारपूस केली. काहींच्या मनाला धीर दिला. रोग अनावर झाला होता. मुंडवे येथे साथीच्या या रोगानं भयंकर उग्र रूप धारण केलं होतं. इथं अस्पृश्यांच्या वस्तीत मी यापूर्वीही गेले होते, पण यावेळी बाबाजी गायकवाडांच्या घरी गेले. ते महार. त्यांच्या पांडुरंग नावाच्या मुलाला प्लेगची बाधा झाली होती. मी त्याला खांद्यावर घेतलं. सायंकाळची वेळ होती. अंधार एक खिन्नता, एक भयानक दुःख घेऊन येऊ लागला होता. मी मोठी ताकद एकवटून पांडुरंगाला यशवंताच्या दवाखान्यात घेऊन चालली होती. डॉक्टर यशवंतानं कसोशीनं उपचार केले, पण पांडुरंग दुसऱ्या दिवशी दगावला. प्लेग संसर्गजन्य असतो. पांडुरंगाला यशवंताच्या दवाखान्यात नेताना मलाही प्लेगची लागण झाली. अंगात ताप भरला. यशवंत हादरून गेला. तो शर्थीचे उपचार करू लागला. गाठ वाढतच होती. ताप चढतच होता. ताप आपल्या आटोक्याबाहेर जात आहे या जाणीवेनं यशवंताला सुन्न केलं. त्याचे डोळे आसवांनी भरू लागले. माझा मृत्यू यशवंतालाही दिसू लागला. मलाही दिसू लागला. कारण मृत्यू बेगुमानपणे माझ्या पुढ्यातच येऊन उभा राहिला होता. आयुष्यभर आपण दीनदुबळ्यांच्या मेलेल्या आयुष्यांना जिवंत केलं. शेवटीही या पांडुरंगाला वाचवताना आपल्याला मृत्यू येऊ घातला आहे. मला शेटजींची आठवण झाली. माझ्या लहानपणाच्या आठवणी आल्या. लग्नाची आठवण आली. आणि अशा अनंत आठवणी चित्र सरकावीत तशा डोळ्याफुडून सरकू लागला. माझं शरीर मरणाकडे सरकत होतं, तर मरण माझ्या शरीराच्या दिशेनं धावायला लागलं होतं. आणि माझं आयुष्य माझ्या डोळ्यापुढंच सरकत होतं. निळ्या आकाशातून पाखरांचा थवा उडत राहावा तसा आठवणींचा चिवचिव थवा माझ्या मुंजू मुंजू डोळ्यातून उडायला लागला. धावत्या आघाडीतून जवळ दूरची झाडं वेगानं सरकतात तशी दिसत होती आठवणींची नक्षत्र डोळ्यापुढून सरकू लागली. धन्यवाद. श्रोतेहो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या भागात.